मंडळी, मी तुमचा ताना जक्के आणि तुम्ही पाहत आहात ताना जक्के यूट्यूब चॅनल। सांगली जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे। विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागा आणि त्या जागेवर कोणाची वर्णी लागणार, कोणाला आमदारकीची लॉटरी लागणार, यावरून तर्कवितर्कांना उधाण आलं आहे। आजच्या भागात आपण अशा 3-4 नावावर चर्चा करणार आहोत ज्यांची नावं सध्या मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत। पहिलं नाव आहे संजय काका पाटील, घर वापसी आणि आमदारकीची लॉटरी। मंडळी, सांगलीच्या राजकारणात सध्या सर्वात जास्त चर्चा ज्या नावाची सुरू आहे ते नाव म्हणजे माजी खासदार संजय काका पाटील। काकांचे राजकारण सध्या एका अशा वळणावर उभा आहे जिथं त्यांचा पुढचा एक निर्णय जिल्ह्याचा पूर्ण राजकीय समीकरण बदलू शकतो। राजकीय स्थिती आणि 2024चा प्रवास। संजय काका पाटील यांनी 2024ची लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढवली, पण दुर्दैवाने तिथं त्यांना यश मिळालं नाही। त्यानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत त्यांनी अनपेक्षित अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि विधानसभेच्या रिंगणात उतरले। मात्र लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा या दोन्ही निवडणुकीमध्ये काकांना जो संघर्ष करावा लागला त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये सध्या संभ्रमाचं वातावरण आहे। राष्ट्रवादीतील घुसमट आणि वजन कमी झाल्याची चर्चा। सध्या राजकीय वर्तुळात अशी जोरदार चर्चा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजेच अजित पवार गटामध्ये गेल्यानंतर काकांना जे स्थान अपेक्षित होतं ते कदाचित मिळत नाहीये। जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचं जे वजन पूर्वी होतं त्यामध्ये थोडी घट झाल्याचं बोललं जातंय। सत्तेच्या राजकारणात नेहमी सक्रिय राहणाऱ्या काकांची ही घुसमट आता लपून राहिलेली नाही। त्यामुळेच की काय, काका पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या, विशेषतः मुंबईतील बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचं समजतंय। समीकरण सन्मानाने घर वापसी आणि आमदारकी। आता विश्लेषण करायचं झालं तर भाजपसाठी काका अजूनही का महत्त्वाचे आहेत त्याचं खरं उत्तर आहे जिल्ह्यातील त्यांची ताकद। भाजपला माहिती आहे की सांगली जिल्ह्यात आपली पकड मजबूत ठेवायची असेल तर संजय काकासारखा अनुभवी नेता सोबत असणं गरजेचं आहे। जर काका पुन्हा भाजपमध्ये आले तर पक्ष त्यांना विधान परिषदेच्या माध्यमातून आमदारकीची लॉटरी देऊ शकतो। त्यांना थेट विधान परिषदेवर पाठवून त्यांचं राजकीय पुनर्वसन करणं आणि त्यांच्या समर्थकांना पुन्हा सक्रिय करणं ही भाजपची एक मोठी रणनीती असू शकते। जर हे घडलं तर काकांची ही सन्मानजनक घर वापसी सांगलीच्या राजकारणात एक नवा अध्याय करेल। दुसरं नाव आहे ते म्हणजेच विद्याताई मोठे। म्हणजे सांगली जिल्ह्याच्या राजकारणात सध्या ज्या नावाची सर्वात जास्त चर्चा आहे ते नाव म्हणजे विद्याताई मोठे। पण ही चर्चा केवळ एका महिलेच्या राजकारणातील प्रवेशाची नाही तर ती एका प्रस्तावित सत्तेला दिलेल्या धडकेची आणि त्यामागे असलेल्या एका मास्टरमाइंड रणनीतीची। निंबवडेचा संघर्ष, पळकरांच्या बालेकिल्ल्याला भगदाड। विश्लेषण करताना सर्वात आधी आपल्याला निंबवडे जिल्हा परिषद गटाकडे पाहावं लागेल। हा गट म्हणजे आमदार गोपीचंद पळकर आणि ब्रह्मानंद पळकर यांचा बालेकिल्ला गट समजला जातो। काटकी टक्कर। या निवडणुकीत विद्याताई मोठे यांनी थेट पळकर घराण्यातील माधवी काकी पळकर यांच्या विरोधात शड्डू टोकला। ही निवडणूक साधी नव्हती तर ती वर्चस्वाची लढाई होती, अतितटीची लढत। ज्या ठिकाणी पळकरांचे एक हाती वर्चस्व मानलं जात होतं तिथे विद्याताईंनी मतदारसंघाच्या घराघरात पोहोचून ही निवडणूक अतिशय चुरशीची केली। या निवडणुकीच्या निकालाने हे सिद्ध केलं की योग्य चेहरा आणि ताकद असेल तर प्रस्तावितांनाही घाम फोडता येतो। दुसरं म्हणजे सचिनजी मोठे, IRS, पडद्यामागचा खरा सूत्रधार। या संपूर्ण संघर्षाचं महत्त्वाचं विश्लेषण म्हणजे सचिनजी मोठे यांची भूमिका। प्रशासकीय बुद्धिमत्ता। सचिनजी मोठे हे एक भारतीय महसूल सेवेतील अधिकारी आहेत। त्यांच्याकडे प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे। राजकारणात केवळ शक्ती चालत नाही तर तिथे युक्ती आणि रणनीती लागते। रणनीतीची आखणी। निंबवडे गटात निवडणुकीची जी बांधणी झाली, बूथ मॅनेजमेंट झालं आणि ज्या पद्धतीने प्रचार राबवला गेला त्यामागे सचिनजी मोठे यांची सूक्ष्म रणनीती होती असं राजकीय विश्लेषक सांगतात। एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने आपली बुद्धिमत्ता राजकारणात वापरल्यास निकाल कसा बदलू शकतो याचं हे उत्तम उदाहरण। शिवसेनेची मोठी संधी। सुशिक्षित आणि आक्रमक चेहरा। शिवसेना शिंदे गट सध्या सांगली जिल्ह्यात स्वतःचा पाया विस्तारण्याचा प्रयत्न करत आहे। पक्षाचा विचार। शिवसेनेला अशा नेतृत्वाची गरज आहे जे अभ्यासू असेल आणि ज्यांच्याकडे संघटन कौशल्य असेल। विद्याताई मोठे यांच्या रूपाने त्यांना एक आक्रमक महिला नेतृत्व मिळालं आहे आणि सचिनजी मोठे यांच्या रूपाने एक वैचारिक अधिष्ठान मिळालं आहे। विधान परिषद आमदारकी। विद्याताईंनी पळकरांच्या बालेकिल्ल्यात जी झुंज दिली, शिवसेना त्यांना विधान परिषदेवर संधी देऊ शकते। त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढेल आणि पळकरांना शह देण्यासाठी एक सक्षम पर्याय पक्षाकडे तयार होईल। मंडळी, जर विद्याताई मोठे विधान परिषदेवर गेल्या तर सांगलीच्या राजकारणात प्रशासन आणि राजकारण यांचा एक नवा संगम आपल्याला पाहायला मिळेल। तर मंडळी, तिसरं नाव आहे ब्रह्मानंद पळकर। मंडळी, सांगली जिल्ह्याच्या राजकारणात पळकर हे नाव आता केवळ एक व्यक्तीपुरतं मर्यादित राहिलं नाही तर तो राजकीय ब्रँड बनला आहे। पण सध्या चर्चा सुरू आहे ती म्हणजे एकाच घरात 2 आमदारकीची लॉटरी लागणार का? आमदार गोपीचंद पळकर भाजपचा बुलंद आवाज। सर्वात आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल आमदार गोपीचंद पळकर यांच्या सध्याचं वलय, पक्षातील स्थान। गोपीचंद पळकर हे केवळ सांगलीचे नेते राहिलेले नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाचा आणि बहुजन समाजाचा चेहरा म्हणून भाजपने त्यांना ताकद दिली आहे। विधानसभेत ते ज्या आक्रमकतेने सरकारची किंवा विरोधकांची बाजू मांडतात त्यामुळे दिल्लीपासून मुंबईपर्यंत त्यांचं वजन वाढत गेलेलं आहे। संघटन कौशल्य। त्यांनी जिल्ह्यात भाजपला केवळ जीवन ठेवलं नाही तर
आक्रमकपणे वाढवलं. हीच आक्रमकता आता त्यांच्या कुटुंबातील दुसऱ्या नेतृत्वासाठी म्हणजे ब्रह्मानंद पळकर यांच्यासाठी मार्ग मोकळा करत आहे. ब्रह्मानंद पळकर संघटनेचा कणा आणि झेडपीचा धडा. आता बोलूया ब्रह्मानंद पळकर यांच्याबद्दल. गोपीचंद पळकर यांच्या राज्याच्या राजकारणात सक्रिय असताना जिल्ह्याची आणि विशेषतः आटपाडी खानापूर भागाची संपूर्ण संघटनात्मक धुरा ब्रह्मानंद पळकर सांभाळतात. झेडपी निवडणुकीचे विश्लेषण. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत आटपाडी पळकर गटाला काही जागावर फटका बसला. निंबोडे गटातील काटेकी टक्कर आपण पाहिलीच आहे. पण राजकारणात एक निवडणूक म्हणजे शेवट नसतो. पराभवानंतरही विश्वास का? निवडणुकीत थोडं यश अपयश आलं असलं तरी भाजपने ब्रह्मानंद पळकरांना यांच्यावरचा विश्वास ढासळू दिला नाही. कारण पक्षाला माहिती आहे की पळकरांकडे असणारे कार्यकर्त्यांची फळी आणि ग्रामीण भागातील पकड आजही मजबूत आहे. डबल इंजन रणनीती. एकाच घरात दोन आमदार. आता सर्वात मोठं विश्लेषण म्हणजे भाजप ब्रह्मानंद पळकर यांना संधी का देऊ इच्छितो? पकड घट्ट करणे. गोपीचंद पळकर सध्या आमदार आहेतच, पण ब्रह्मानंद पळकरांनी विधान परिषदेवर पाठवलं तर आटपाडी खानापूर आणि जत या पट्ट्यात भाजपची शक्ती दुप्पट होईल. पुरकं नेतृत्व. गोपीचंद पळकर हे आक्रमक वक्ता आहेत, तर ब्रह्मानंद पळकर हे शांत रणनीतिकार आणि संघटक म्हणून ओळखले जातात. ही जोडी भाजपसाठी सांगलीत एक अभेद्य किल्ला तयार करू शकते. सामाजिक समीकरण. पश्चिम महाराष्ट्रात धनगर समाजाची मूठ अधिक घट्ट करण्यासाठी एकाच घरात 2 पदे देण्याचं धाडस भाजप करू शकतं, जेणेकरून आगामी लोकसभा किंवा मोठ्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यावर एक हाती वर्चस्व राखता येईल. तर मंडळी, जर ब्रह्मानंद पळकर जर आमदार झाले तर सांगलीच्या राजकारणात एकाच वेळी एकाच घरात 2 सख्खे भाऊ आमदार असण्याची एकच दुर्मिळ आणि मोठी घटना असेल. तुम्हाला काय वाटतंय? ही भावासाठी ताकद सांगलीचा विकास करणार का? तर मंडळी, संजय काका पाटील, विद्याताई मोठे आणि ब्रह्मानंद पळकर या तिघांनाही आमदारकीची लॉटरी लागण्याचे संकेत मिळत आहेत. सांगलीच्या राजकारणात कोणाचं पारड जड ठरेल हे पाहणं पुस्तकाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतंय? संजय काकांनी भाजपमध्ये परतायला हवं का? पळकर बंधूपैकी दोघांकडे आमदारकी असायला हवी का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच सविस्तर आणि रोखठोक विश्लेषणासाठी पाहत राहा तानाजी अक्के यूट्यूब चॅनल. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.